नमस्कार. आशिष यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज असेच एका नवीन व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत खुशखबर घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. नेमका व्हिडिओचं टॉपिक काय आहे हे तुम्ही समजले असालच. तर व्हिडिओचा मुख्य टॉपिक आहे नवीन राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी जागा जाहीर झालेल्या आहेत आणि त्याचा अर्ज भरण्यास आजपासून सुरुवातच झालेली आहे. नेमकं कोणत्या पदासाठी किती जागा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हा चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. राज्यसेवा परीक्षा 2026 ही नवीन जाहिरात आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026. एकूण जागा 87 पदं आहेत. नेमके कोणते कोणते पद आहेत ते आपण आता जाणून घेऊयात. अर्ज प्रक्रिया सुरुवात म्हणजेच आजपासूनच म्हणजे 31 डिसेंबर 2025 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2026 ही आहे. विद्यार्थ्यांनी या दोन्ही तारखा लक्षात ठेवाव्यात. रिक्त जागा कोणते कोणते हे आता आपण जाणून घेऊयात. सहाय्यक संचालक वित्त व लेखा सेवा 32 जागा आहेत. सहाय्यक गट विकास अधिकारी 30 जागा आहेत. गट विकास अधिकारी 13 जागा आहेत. पशुधन विकास अधिकारी गट अ च्या 8 जागा आहेत आणि उद्योग अधिकारी या 4 जागा आहेत. अशा रीतीने एकूण 87 पदांची विभागणी आहे. एकत्रित पाहता एकूण 87 पदं आहेत. अत्यंत चांगली भरती आहे MPSCची ही. अर्ज भरण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पासून सुरुवात होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2026 आहे. त्यामुळे MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आणि नवीन कोणती परीक्षा आलेली, कोणते अर्ज आलेले याचा व्हिडिओ हा आजचा होता. आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.